नमस्कार. वेलकम बॅक टू आवर व्लॉग्स. तर आज आम्हाला मिळालेले आहेत फ्री तिकीट्स, मूवी तिकीट्स, फ्री फूड, फ्री पॉपकॉर्न. येस, पेप्सी पण फ्री. आणि हे आहे माझ्यामुळे. एक पक्षी आला बाहेर. आम्हाला लेट झालेला आहे, भरपूर काळोख होत आले, आम्हाला शूट करायचंय म्हणून आम्ही निघतो आणि तुम्हाला कार मध्ये सांगतो की कसं झालंय, कसं काय चाललंय. येस, आज बघा गुंडा दिसतोय, एकदम गुंडा. आणि मी किती प्रिटी दिसतोय. गुंडा माझं फुल आउटफिट नको दाखवू, मागे पसार आहे, नंतर बघा. यश, चावी घराची कुठे आहे? चावी तुझ्याकडे होती ना? माझ्याकडे होती की तुझ्याकडे होती? माझ्याकडे नाही भाई. यश, तुझ्याकडे होती. खिसा दाखव. माझ्याकडे नव्हती. माझ्याकडे कुठे? मी ड्रेस घातलाय, माझा हात बघ, एक हातात कॅमेरा. आता घरात बसवणार तुम्हाला, सॉरी घराच्या बाहेर बसवणार तुम्हाला. अरे शूरॅकच्या इथे ठेवली अशी येडे. आम्ही तुझं शूरॅकच्या इथे नव्हती. अरे मी शूज नाही, असंच करत आता अशा कपड्यांमध्ये मला घराच्या बाहेर बसवणार आहेस. तुझ्याकडेच चावी कुठे कुठे टाकणार मी चावी? अरे मग शूरॅक वर येडी चल. कुठे माझ्या या ड्रेसला पॉकेट आहे. शूरॅकच्या इकडे असं. मग शिवानी, हिच्या ड्रेसला जर पॉकेट आहे तर मग हे कशाला माझ्या खिशात दिल्या ठेवायला? शाणे ठेवा तुझ्या खिशात. अरे लीक झाली तर मग माझ्या पॅन्ट मध्ये लीक झाली तर? शाणी आहे भाई, एक नंबरची. तुम्हाला स्टोरी सांगते की आम्हाला फ्री तिकीट्स कसे मिळाले. तर आम्हाला कोलॅबसाठी, इंस्टाग्रामसाठी आम्हाला पीव्हीआरने कॉन्टॅक्ट केलं होतं आणि त्यांना हवं होतं की आम्ही फक्त जिओ वर्ल्ड ड्राईव्ह जे आहे तिकडे एक मॅशन म्हणून काय ते मेसन काहीतरी असं आहे, ते लॉन्ज आहे मोठं, तिकडे मूवी बघायचं आहे. ते लोक फ्री तिकीट्स देणार आणि आम्हाला फक्त इंस्टाग्राम वरती स्टोरीज अपलोड करायचे आहेत. दॅट्स इट. अँड वी वर लाईक की आम्ही आता युजली पेड कोलॅब्स करतो इंस्टाग्राम साठी. तर आम्ही विचार केला करूया की नको करूया, पण मी असाच विचार केला की तसा पण आमचा काही असा प्लॅन नाहीये वीकेंडचा. क्रिसमसला पण कुठे गेलो नाही आणि मला लाइटिंग्स वगैरे बघायचे होते. तर त्या अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. उस बहाने से हमें नाही मराठी शोध. त्या निमित्त आम्हाला जिओ वर्ल्ड ड्राईव्हला पण जाता येईल, तिकडची लाइटिंग पण बघता येईल आणि आम्हाला फक्त तिकीट्सच नाही, ते लोक 2 मॅन्डेटरी पॉपकॉर्न, 2 पेप्सी आणि फूड पण फ्री देतात. येस, 2 फूड आयटम. हा एक्सायटेड आहे माझ्यापेक्षा. सो मी विचार केला की ह्याला जरा असं डेट सारखं ट्रीट करूया, म्हणून मी जरा चांगला ड्रेस घातला जो मी बर्थडेला घेतला होता. मग असा आहे आमचा आजचा दिवस. तुम्हाला मी दाखव आम्ही कोणता मूवी बघायला जातोय, काय खातोय, काय टाइमपास, कसं लॉन्ज. एकतर मी कधीच अशा लॉन्ज मध्ये वगैरे मी गेलीये ते पण ह्याच्यासोबतच गेली. अरे तो लॉन्ज नाही, विवियाना वाला बोलते ना, VIP. ते VIP वाला छान आहे, पण हे वाला आम्ही युट्यूब वर बघितलं, एकदम वेगळा एक्सपिरियन्स आहे, म्हणून हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स साठी मजा येईल हे करायला. अख्खा रस्ता हा फक्त हेच बोलतोय की आपण मुफासा बघायला पाहिजे. तर मुफासा मी याला सांगते, आधी आम्ही मुफासा डिसाईड केलेलं, त्यांनी आमच्यावरती सोडलेलं की तुम्हाला कोणता शो हवाय, कोणता काय हवंय सगळं. मग नंतर मी ह्याला बोलले की मुफासा आणि जॉन हे 2 आहेत, बेबी जॉन. तर मग मी ह्याला ट्रेलर दाखवला आणि तेव्हा हाच बोलला, हा मुलगा हा इथे ना, हाच बोलला की आपण बेबी जॉन बघूया. आणि आता पूर्ण रस्ता की अरे यार मला कंटाळा येईल हा मूवी बघायला, मुफासा बघायला पाहिजे होता. आता जो दिलाय ना तोच बघायचा. अरे तोच बघणार, ऑप्शन नाहीये. मी फक्त माझं मत मांडतोय ग की मुफासा मध्ये किती मजा आली असते. एवढं मत मांडतात, एवढं की अरे यार मला तेच हवं होतं. ठीक आहे, माझ्यासाठी सफोरा मध्ये काहीतरी घेणार आहे. नाही प्लीज यार, प्लीज प्लीज नाही. प्लीज. तोंड का सडलंय ग? का सडलंय तुझं तोंड? जास्त सडलं काय केलास ना मी तुला टीरा मध्ये घेऊन का घसडलंय तुझं तोंड? किंवा डिओर मध्ये घेऊन जाईल. तुला सेफोरा मध्ये जायचं होतं का? आणि इकडे नाहीये का सेफोरा? तो तोंड का सडलंय सांग ना ग. विक्टोरिया सिक्रेट आहे, चल तिकडे. चला बाय. तेव्हापासून मी घरातून निघालोय, काय ना काहीतरी माझ्यासोबत, माझ्या कपड्यांसोबत होतच आहे. पहिलं ते माझ्या कपड्यावर डाग पडला, कारला चिटकलो तेव्हा. दुसरं मी टॉयलेट मधनं बाहेर पडत होतो तर कशाला अटकलं काय माहित आणि शर्ट फाटला. यार काय बोलायचं आता. आणि हिचे कपडे जसे आहेत तसेच आहेत, हे चुकीचं होत आहे माझ्यासोबत. कमेंट करा खाली की यासोबत चुकीचं झालं आज. पण ठीक आहे, आम्हाला फुकट खायला मिळणार आहे तर इट इज ओव्हर कॉम्पन्सेशन. हा बघा भाई, जय सॅन्टा. खूप छान डेकोरेट करतात ना.
हा मस्त मस्त इकडे. आणि ही बघा आमची बायको. तू फोकस मध्ये नाही. हे बघा इकडे आल्यावर आम्हाला कामाला लावलंय या 2 बायकांनी फोटो काढायला त्यांच्या. थोडं आगे यायला सांगितलं त्यांना. आणि साईडला ना हिचं काय चाललंय माहितीये का, इथून मागे जी लोक दिसतात ना तुम्हाला फोटो मध्ये, त्या फोटो मधल्या लोकांना गायब करते. काय करतेस तू? हे बघ दाखव. क्लीनअप केल्यावर बाजूची माणसं. बाईसा 2 लोक सक्सेसफुली गायब झालेली आहेत. अजून एक एवढ्या गर्दीमध्ये माझे हे बघा photos काय झालंय. बघा. नाही शपथ. इकडे काढलेले फोटो. व्हेरी गुड. पीव्हीआर कुठे आहे? 2nd फ्लोअर. पीव्हीआर दिसलं. आलो आम्ही पीव्हीआर मध्ये आतमध्ये. इथे मस्त, इथं काय वातावरण आहे मस्त. म्हणजे जास्त लोक नाही आहेत कोण, पण इकडचं एन्व्हायरमेंट ना काय बोलतात, अँबियन्स खूप छान आहे. अँबियन्स महाराणी सारखी बसून आहे फक्त एका जागी. बास फोटो काढतायत, सगळं करून घेतीये. मस्त छान कोपऱ्यात बसलीये कुठल्या तरी. आणि इथून आम्ही पॉपकॉर्न आणि हे सांगितले त्यांना. इकडे यांचं जेवणाचं आहे. इकडे पॉपकॉर्न भारी. आणि हा कॅफेवाला जिथे आईस्क्रीम पण भेटतं ना. दाखवलं तू लिव्हिंग एरियावाला? एंट्री नाही ना, दाखवतो नंतर. मला इकडे बसून एवढं बरं वाटतं. मला झोपायची इच्छा होते या सोफ्यावर. या सोफ्याचं काही हे नाहीये, इनपुट नाहीये. ह्याला कुठेही बसलं, कुठेही असलं तरी याला झोपायची. कोणी विचारलंच नाही. जरी बसलं कोणी विचारलंच नाही. कोणी विचारलंच नाही. झोपायची इच्छा होते. पुढे रस्त्यावर. रस्त्यावर हा नानाची टांगीच्या रस्त्यावर. तुला ना पेटेंटच हा दिला पाहिजे. पण मला जाम वाईट वाटतं यार. कसं यार, माझ्यासोबतच काय आहे सगळं यार. अरे होऊन जाईल, फाटलं नाही, फक्त धागे निघाले. धागे पण निघाले यार. मला किती मी घरी करून देईन. मला शिवण पण येतं, गाणं पण येतं. माझं आलेलंच बघायला, तेव्हा मी गायलेली ना, मुलगी बघायला येतात तेव्हा. गायलेली टॉयलेटला गेली, लागायला गेलेली. ये देखो भाई लोग. काय मस्त वाटतं यार. छान दिसतं. याच्यात मला E9 E10 शोधायचं आहे. E9 E10. दिस इज ए लास्ट वाला असणार. लवकर करा. हे बघा सांग कसा होता मूवी? खूप छान होता. माझी एक्सपेक्टेशनच्या चॉईस चांगली असते मूवीची. शिवानीची चॉईस मूवीची चांगली असते. लिटरली लोक टाळा वाजवत हा खूप छान. म्हणजे खूप इमोशनल मस्त बनवलेला. खूप इमोशनल होता. हा एका साऊथ मूवीचा रिमेक आहे. बट मी साऊथ मूवी बघितलाय. साऊथ मूवी मला आठवत पण होता, बट स्टील मला हा मूवी आवडला. मला पण हा आवडला. बेटर वाटला. का माहित, म्हणजे मी तो बघितला. एवढा इमोशनमुळे हा एक आसू नाही काढत. आसू का काढायचा? मूवी आहे तो. मी पूर्ण टाइम रडतच असते कुठलाही मूवी असो. मैं तो रोंग. किती बरं वाटतं असं बघायला, जिकडे स्ट्रीट डॉग्सना पण आतमध्ये एंट्री आहे. आणि जेव्हा आम्ही आलेलो ना, तेव्हा पण पेट्स होते. आणि स्ट्रीट डॉग असं माहिती नव्हतं. आय एम हॅपी. हा काय शान मध्ये बसलेला फरकच नाही पडत की मी मॉल मध्ये. सगळ्या मॉलनी केलं पाहिजे असं. मला असं वाटतं या सगळ्या इकडच्या तर आहे. मी हा फर्स्ट मॉल बघितला तिथे कुत्रे बघितले ते आपल्याला. बाकी मॉल्स मध्ये पण असलं पाहिजे. अंबानीचं आहे ना हे. वाव. एन्जॉय ब्रो, एन्जॉय. एवढा वेळ गाडी शोधत बसलो आम्ही, ते पण चुकीच्या माळ्यावर, की परत जाऊन सुसू करायला लागली वर. कारण बोललो गाडी जरी भेटली तरी आता सुसू तर काय थांबवू शकणार नाही. आणि केवढा पार्किंग लॉट आहे. काय केवढा आहे अवाढव्य. जवळजवळ अर्धा तास झाला त्याला मी गाडी शोधते. आणि नेमकं हमेशा आम्ही नोट करतो नंबर. आम्ही D3 बघितलं की हा D3च्या आसपास आमची गाडी आहे. पण आम्ही वेगळ्या फ्लोअर वरती शोधत होतो. तर परत बेसमेंट 2 वर मस्त हिंडत बसलेलो. बटन दाबून बघतोय कुठे लाईट भेटते, कुठे लाईट. आप इधर से आए थे. आम्ही एवढा वेळ आत बाहेर गेलो. एवढा वेळ आत बाहेर गेलो. ती बोली आप इधर से आए, वापिस किधर जाना है आपको? बोले नीचे आना है. बोले आप इधर से आए थे. वाघ आता सापडली. चला आता घरी जातो. सुसू खूप झाली आता. जर अजून थांबलो तर परत सुसूला जावं लागेल आणि परत ती घेणार नाही आम्हाला आज.